नमस्कार मित्रांनो, रोहित छिंदवाडा या युट्यूब चॅनलवरती आपण सगळ्यांचं मी स्वागत करतोय। आज आपण छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल माहिती या चॅनलवरती घेणार आहोत। छत्रपती शिवाजीराजे भोसले हे भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणारा मराठी साम्राज्याचे संस्थापक होते। जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज किंवा राजे नावाने संबोधतात। हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेश सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरही पूजले जातात। शत्रूविरुद्ध लढाई करताना महाराष्ट्रातल्या डोंगरदऱ्यामध्ये अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बल्लाढ्य मुघल साम्राज्यशाही यांच्याशी लढा दिला आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले। महाराजांच्या व्यक्तित्वाचा व कारकिर्दीचा आढावा घेतल्यास शौर्य, पराक्रम, शारीरिक क्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन, कडक व नियोजनबद्ध प्रशासन, मुसद्दीपणा, धाडस, दृष्टीपण असे उच्च कोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तित्वात एकटवले दिसतात। शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चोगडा वाजत होता। अशा मंगल शनी शिवनेरी गडावर जिजाबाईच्या पोटी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक बसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इसवी सन 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा एक काळी मतभेदाचा मुद्दा होता। तो वाद नंतर मिटला। महाराष्ट्र शासन फाल्गुन वद्य तृतीय शके 1551 शुक्रवार 19 फरवरी 1630 ही शिवराजाची जन्मतारीख 2001 साली स्वीकारली। त्यांचे वडील शहाजीराजे हे प्रथम अहमदनगरच्या निजामशाहीच्या पदी सरदार म्हणून कार्यरत होते। मुघल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इसवी सन 1636 मध्ये अहमदनगरावर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रुजू झाले। आदिलशहाने त्यांना पुण्याची जहांगीरी दिली। आता ऐकूया शिवरायाचे बालपण। शिवरायाच्या वयाची पहिली 6 वर्ष फार धावपडीत गेली, पण या धावपडीत जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले। सायंकाळी त्या साजवात लावत, शोभांना जवळ घेत, मायेने कुरवाडत जिजाबाई साधू संतांच्या गोष्टी सांगत। त्यातून शिवरायांना साधू संतांविषयी आदरबुद्धी निर्माण झाली। तसेच कधी नामदेवाचे, कधी ज्ञानेश्वराचे, तर कधी एकनाथाचे अभंग म्हणून दाखवत शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत। मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे। गरीब मावड्यांची मुले शिवरायाबरोबर खेळायला येत। कधी कधी शिवबाई त्यांच्या झोपडीत जात, त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत। मावड्यांची मुले पोपट, कोविड, वाघ यांची हुबेहूब आवाज काढत मातीचे हत्ती व घोडे बनविणे, मातीचे किल्ले रचणे हे त्यांचे छंद असायचे। लपंडाव, चेंडू, भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ। शिवरायही त्या मुलाबरोबर हे खेळ खेळत। शिवरायाचे शिक्षण पहिली गुरु आई आणि दुसरे गुरु दादोजी कोंडदेव यांच्या सानिध्यात आणि संस्कारामध्ये महाराजांचे बालपण अतिशय उत्तम रीतीने गेले। दादोजींनी त्यांना युद्ध कौशल्यात आणि नीतिशास्त्रात पारंगत केले। स्वतः शहाजीराजे संस्कृतीचे गाढे पंडित होते। त्यांनी आपल्या बनरोडच्या दरबारात अनेक भाषांना, पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला होता। शिवरायासाठी त्यांनी हुशार शिक्षकाची नेमणूक केली होती। शिवराय 7 वर्षाचे झाल्यानंतर त्यांना शिक्षणाला प्रारंभ झाला। थोड्याच काळात शिवराय लिहिण्या वाचण्यात कलेत पारंगत झाले। रामायण, महाभारत, भागवत यातील गोष्टी ते स्वतः वाचू लागले। शहाजीराजांनी शिवरायांना युद्धकला शिकवण्यासाठी काही शिक्षकाची नेमणूक केली होती। त्यांनी शिवरायास घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दानपट्ट्या फिरवणे, तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला। अशा प्रकारे वयाच्या 12व्या वर्षापर्यंत शिवरायांना विविध विद्या व कला यांचा परिचय झाला। स्वराज्याची शपथ पुण्याच्या नृत्येला असलेले रायश्वराचे देवालय हे मोठे रमणीय स्थान होते। रायश्वर म्हटले की स्वराज्याची स्थापना हा इतिहासातील रोमांचकारी प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो। साधारण 17व्या शतकाच्या मध्यावर शिवरायातील अद्भुत घटना या निर्भीड अरण्यात रायश्वराच्या साक्षीने घडली। 1645 साली शिवबा आणि त्यांचे मावळे इथे एक एक करत जमले। या मावळ्यामध्ये दादाजी, नरसेन प्रभू गुप्ते, कान्होजी जेते, बाजी पासलकर, तानाजी मालसुरे, सूर्याजी मालसुरे, सोनपत डंबीर असे स्वराज्य निर्मितीतील बिनीचे शिलेदार होते। सारे एक एक करत जमले आणि या रायश्वराच्या साक्षीने त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या शपथा घेतल्या। हर हर महादेवच्या घोषणामध्ये एका नव्या अध्यायाची सुरुवात या रायश्वरांनी पाहिली। मावळत प्राण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मावळ्यांनी
शिवाजी राजासोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोठा सहभाग नोंदवला. सह्याद्रीच्या 2 डोंगराच्या मधल्या खोऱ्यात मावळ आणि खोऱ्यातील सैनिकांना मावळे म्हणत तोरण गडावर विजय. तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे शिवरायांची ठरवले. निवळक मावळ्याच्या तुकड्या घेऊन शिवराय कानन खोऱ्यात उतरले. साऱ्या मावळ्यासह ते शियाच्या छातीने व हरणाच्या वेगाने झपझप तोरणा चढून गेले. मावळ्यांनी भराभरा मोक्याच्या जागा ताब्यात घेतला. तानाजी मालसुरे या वीराने दरवाजावर मराठ्यांचे निशाण उभारले. येसाजी कंका शिवरायाचा विश्वासू आणि निष्ठावान सहकारी. त्याने चौकीवर पहारे बसवले. किल्ला ताब्यात आला. सर्वांनी शिवरायाचा जय जयकार केला. शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंडगड असे नाव दिले. इसवी सन 1647 मध्ये 17 वर्षाच्या शिवाजी राजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला. त्याच साली शिवाजी राजांनी कोंढा, सिंहगड आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले. याशिवाय तोरणा गडासमोरील मुरुबन देवाचा डोंगर जिंकून त्यांची डागडुजी केली व त्यांचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले. स्वराज्याची राजमुद्रा. छत्रपती शिवाजी यांनी जेव्हा पुण्यावर नियंत्रण मिळवून कारभार पाहू लागले तेव्हा त्यांनी स्वराज्याची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. ती खालील प्रमाणे: पती पंचत्रत लेखो वर्धी विष्णु विश्ववदिता साशुनो शिवशिष्या मुद्रा भद्राय राजते. ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजीचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल. शहाजी राजा नाटक. शिवाजी राजांचा यशस्वी स्वाऱ्या बिथरून शिवाजी राजांना आळा घालण्यासाठी एक युक्ती म्हणून आदिलशहाने शहाजी राजांना अटक केली. शिवाय सुमारे 5000 फौज घेऊन फतेखान नावाचा सरदार शिवाजी राजावर हल्ला करण्यास पाठवले. शिवाजी राजांनी पुरंदरावर फतेखानाचा पराभव केला. जावडी प्रकरण. आदिलशहाशी इमाम राखणारा जावडीचा सरदार चंद्रराव मोरे शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्या विरुद्ध आदिलशहाकडे कुरापती काढत असे. त्याला धडा शिकवण्यासाठी इसवी सन 1656 साली शिवरायांनी रायरीचा किल्ला सर केला. त्यामुळे कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला. शिवाजी राजांनी रायरी जिंकला होता आणि त्याचा पुढे रायगड झाला. मराठा साम्राज्याची राजधानी जावडीतून रायरी व प्रतापगडाबरोबर त्यांना वासोटा किल्लाही मिळाला, जो आजही अतिशय दाट व भयंकर अरण्यात लपलेला आहे. अफजल खानाचा वध. आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे इसवी सन 1659 साली आदिलशहाने दरबारात शिवाजी महाराजांचा संपवण्याचा विळा ठेवला. हा विळा दरबारी असलेल्या अफजल खानाने उचलला, परंतु शिवाजी राजांनी अफजल खानाच्या युद्धात वध केला. प्रतापगडाची लढाई. प्रतापगडाच्या युद्धात शिवाजी महाराजांच्या सैन्याचे 10 नोव्हेंबर 1659 रोजी विजापूर सल्तनतचा पराभव केला. तेथे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि युद्ध सामुग्री मिळाली आणि त्यांच्या एकजुटीने मराठा सैन्य खूप शक्तिशाली बनले. हे यश पाहून शिवाजी महाराज सर्व मराठ्यांचे वीर नायक बनले. कोल्हापूरची लढाई. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा 10 नोव्हेंबर 1659 रोजी वध करून त्यांच्या सेनेचा प्रचंड धुव्वा उडवला होता. डिसेंबर 1659 मध्ये शिवाजी महाराज कोल्हापूर नजीक पन्हाड नजीक पोहोचले व त्याच सुमारास आदिलशाही सरदार रुस्तम चमान मिर्झे पाशी पोहोचला. विजापूरच्या सुलतानाने पुन्हा रुस्तम जामनच्या नेतृत्वात शिवाजी राजांशी लढायला एक विशाल सैन्य पाठवले, पण त्यांच्याही शिवाजी महाराजांनी पराभव केला. कोल्हापुरात 28 डिसेंबर 1659 रोजी ही लढाई झाली, ज्यामध्ये मराठा सैन्याला बरेच घोडे, हत्ती आणि युद्ध सामुग्री मिळाली आणि त्यांची शक्ती दुप्पट झाली. छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल सल्तनत. या विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 पासून मुघल प्रांतावर आक्रमण करण्यास सुरुवात केली. एके दिवशी शिवाजी महाराजांची अचानक रात्री पुण्यावर हल्ला केला. त्यामध्ये बरेच मुघल सैनिक ठार झाले आणि शिवाजी महाराजांना पुण्यावर ताबा मिळवण्यात यश आले. त्यानंतर 1661 मध्ये कर्ताबलाब खान यांना छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध युद्धासाठी पाठवले गेले. पावनखिंडच्या युद्धात मराठ्यांच्या छोट्या सैन्याने आपल्या पराक्रमाच्या बळावर मुघलांच्या मोठ्या सैन्याचा पराभव केला. त्यानंतर 1664 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर हल्ला केला आणि तेथून त्यांना बरीच संपत्ती मिळाली. पुरंदरचा तह. मग औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना सापळ्यात पकडण्यासाठी अंबरचा राजा जयसिंग व दिलेर खान यांना पाठवले.
त्यानंतर जयसिंगांनी शिवाजी महाराजांचे बरेच किल्ले ताब्यात घेतले. 1665 मध्ये शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह बंद करण्यास भाग पाडले गेले. कराराच्या अटीनुसार शिवाजी महाराजांच्या ताब्यात ठेवलेले 23 किल्ले मुघलांच्या स्वाधीन करावे लागले आणि शिवाजी महाराजांनी असे म्हटले की विजापूर विरुद्धच्या लढाईत ते मुघलांना मदत करतील. त्याचबरोबर स्वतः आग्रा, तत्कालीन मुघल राजधानी येथे पुत्र संभाजी यासह औरंगजेबासमोर हजर होण्याची कबूल करावे लागले. परंतु औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज व मुलगा संभाजी यांना अत्यंत वाईट वागणूक दिली. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजी महाराज टळक दरवाजा बाहेर पडले असता त्यांना तटरक्षी अटक करून नजर कैदेत ठेवण्यात आले. काही दिवसात शिवाजी महाराजांची युक्ती चालवत संभाजीसह तिथून निसटून आले. शिवाजीराजे परतल्यानंतर त्यांनी झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदरचा तहात दिलेले सर्व 23 किल्ले जिंकून घेतले. त्यांनी त्यातील पहिल्यांदा कोंढाणा घ्यायचे ठरवले. कोंढाण्याच्या लढाईत सुभेदार तानाजी मालसुरे यांना लढताना वीरमरण आले. शिवाजी महाराज राज्याभिषेक 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला संपूर्ण महाराष्ट्राचा शासक म्हणून घोषित केले आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी छत्रपती पदवी धारण केली. या दिवसापासून शिवाजी राजांनी शिवराज्याभिषेक शंख सुरू केला आणि शिवराय हे चलन चालू केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू. राज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या 6 वर्षात हा महान राजा हे जग सोडून गेले. 3 एप्रिल 1680 चैत्र पौर्णिमा शालिनवा नुपशके 1602 या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा आपला राजा निधन पावला.